नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले श्री नाशिक दर्शन यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपल्या चॅनल श्री नाशिक दर्शनची पहिली पेमेंट आलेली आहे। तर ती पेमेंट किती आहे आणि चॅनल सुरू केल्यापासून आतापर्यंत किती पैसे मी कमावले या चॅनलवरून, हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, आपल्या श्री नाशिक दर्शन या यूट्यूब चॅनलची सुरुवात मी एप्रिल 2024ला केलेली। आपण जसं चॅनल सुरू करतो, मग आपण व्हिडिओ टाकायला सुरुवात करतो, तर पहिला टप्पा असतो मॉनिटायझेशनसाठी जे क्रायटेरिया आहे, 1000 सबस्क्रायबर्स आणि 4000 तासांचं वॉच टाईम ते पूर्ण करायचं। तर जसं आपण व्हिडिओ टाकत जातो, लोक ते व्हिडिओ पाहतात आणि हा संपूर्ण जो वॉच टाईम असतो तो एकत्रितपणे जेव्हा 4000 तास पूर्ण होतात आणि 1000 लोक आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतात, तेव्हा आपल्या चॅनलचं मॉनिटायझेशन होतं। मॉनिटायझेशनचा अर्थ आपल्या चॅनलच्या व्हिडिओजवर ॲड्स यायला सुरुवात होते आणि त्या ॲड्सचे आपल्याला पैसे मिळतात। आपल्या चॅनलवर जर आपण पाहिलं असेल तर आपण मंदिरांविषयी, मग वेगवेगळे सण उत्सव आणि खाण्यापिण्याच्या ज्या जागा आहेत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला। त्यापैकी आपली जी थाळीचे जे व्हिडिओ होते त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला। तर आपल्या चॅनलवर थाळी व्हिडिओजना खूप चांगला प्रतिसाद मिळाला। त्या व्यतिरिक्त आपला जो मार्केट यार्ड आहे, भाजी बाजार, त्याचे व्हिडिओज खूप चांगले चालले। तर अशा प्रकारे आपल्याला ज्या विषयात रस असतो, आवड असते, आपण त्या विषयाबद्दल व्हिडिओ बनवतो, व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करतो, त्याला व्ह्यूज यायला सुरुवात होते। 1000 सबस्क्रायबर्स व्हायला थोडं सोपं असतं, पण 4000 तासाचा जो वॉच टाईम असतो तो पूर्ण होणं थोडं अधिक कठीण असतं। चॅनलची सुरुवात मी केली एप्रिल महिना 2024। मग व्हिडिओ टाकायला सुरू केले, त्यांना बऱ्यापैकी व्ह्यूजही मिळत होते। 31 डिसेंबर 2024ला 1000 सबस्क्रायबर्स तर पूर्ण झालेले होतेच आणि 3995 तास वॉच टाईमही पूर्ण झालेला होता। पुढच्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2025ला ते 5 तासही पूर्ण झाले आणि चॅनल मॉनिटाईज झाला। म्हणजे ते 4000 तास पूर्ण होताच आपल्याला 2-3 स्टेप्स कराव्या लागतात यूट्यूब स्टुडिओ ॲप्लिकेशनवर किंवा यूट्यूब स्टुडिओ वेबसाईटवर, आणि लगेच त्याच दिवसापासूनच आपलं चॅनल मॉनिटाईज होतं। बरं, हा टप्पा होण्याआधी आणखीन एक टप्पा असतो मध्ये, तर तो असा असतो, त्याला हाफ मॉनिटायझेशन म्हटलं जातं। तर तो कसा असतो, 1000 सबस्क्रायबर्स आणि 3000 तास वॉच टाईम जेव्हा आपले पूर्ण होतात, तेव्हा आपल्याला एक यूट्यूबकडून एक ऑप्शन मिळतं हाफ मॉनिटाईज करायचं किंवा मिनी मॉनिटायझेशन काही म्हणू शकतो। तर काही फीचर्स त्या मॉनिटायझेशननी ॲक्टिव्ह होतात, जसे की सुपर थँक्स, सुपर चॅट आणि यूट्यूब शॉपिंग वगैरे। पण हे जे फीचर्स असतात, या फीचर्सकडून जास्त काही आपल्याला किंवा काहीच कमाई होत नाही। कोणी आपल्याला थँक्स म्हणून काही पैसे पाठवत नाही किंवा चॅट करताना वगैरे काही पैसे तसं साधारण कोणी करत नसतं। तरी त्यातून एक काम हे होऊ शकतं की जो आपला चॅनल आहे त्याला आपण यूट्यूबकडे पाठवू शकतो, तो चॅनल चेक करण्यासाठी। म्हणजे कसं असतं, आपलं जेव्हा 4000 तास पूर्ण होतात आणि 1000 सबस्क्रायबर्स, तेव्हा आपण मॉनिटायझेशनसाठी रिक्वेस्ट पाठवतो। मग यूट्यूबकडून आपले चॅनल चेक केला जातो वगैरे, त्यात जर त्यांना सर्व काही ठीक वाटलं तर आपला चॅनल मॉनिटायझेशनसाठी क्लिअर होतो, ॲक्सेप्ट होतो।
तर हे जे चेक आहे हे आपण आधीच करू शकतो जेव्हा त्या मिनी मॉनिटायझेशनच्या वेळी. म्हणजे जर चॅनलमध्ये कोणत्या एखाद्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल, एखादा तुम्ही म्युझिक कॉपीराईट वगैरे वापरलेला असेल तर ते तुम्हाला त्यावेळीच कळून चुकतं, तर तुम्ही ते सुधारू शकता. त्यात जे चेंज करायचे आहे ते करू शकता त्याच वेळी. म्हणजे 4000 तास पूर्ण झाल्यावर तुम्हाला ते नाही करावे लागतं. बरं, आता हा मॉनिटायझेशनचा जो टप्पा आहे तो पूर्ण झाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की चला आत्ता तरी आपली इन्कम सुरू होईल. पण खरं सांगायचं तर माझा जो अनुभव आहे तो तितकासा म्हणजे चांगला नाही राहिलेला आहे. यूट्यूब व्हिडिओजसाठी आणि यूट्यूबकडून आपल्याला जे इन्कम होते त्यासाठी त्यांचा एक मानांकन किंवा एक मापदंड असा असतो, RPM म्हणतात त्याला. म्हणजे तुम्ही जे व्हिडिओज अपलोड करतात त्यांच्यावर ॲड्स यायला सुरुवात होते 4000 तास आणि 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाल्यावर. पण त्या ॲड्सचे तुम्हाला किती पैसे मिळणार ते ठरवण्यासाठी यूट्यूबचे काही क्रायटेरिया असतात. आता साधारण आपण पाहिलं तर असे जे व्लॉगिंग काइंडचे व्हिडिओ असतात ज्यात आपण एखादी जागा दाखवतो आहे, बाजार दाखवतो आहे, खाण्यापिण्याची जागाबद्दल दाखवतो आहे, माहिती देतो आहे, अशा व्हिडिओजना जास्त RPM नाही मिळत. RPM म्हणजे 1000 लोकांनी जर तुमचा व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला किती पैसे मिळतील. तर आपला जो चॅनल आहे श्री नाशिक दर्शन, यात मी असं पाहिलं की आपल्या 1000 व्ह्यूजना 10 ते 15 रुपये इतका RPM मिळालेला आहे. म्हणजे अगदीच कमी. म्हणजे तुम्ही विचार करू शकता 1000 लोकांनी जर पाहिला व्हिडिओ तर 10 रुपये, म्हणजे जर 10,000 लोकांनी तर जरी पाहिला तो व्हिडिओ तर तुम्हाला 100 रुपयाची इन्कम होणार आहे त्या व्हिडिओमध्ये. तर हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा आपण स्वतः करून पाहतो. म्हणजे आता तुम्हालाही उत्सुकता असेल की यूट्यूबकडून किती कमाई होत असेल, लोकांना किती कमवत असतील वगैरे. आता साधारण आपल्या चॅनलचं जर सांगायचं तर प्रत्येक व्हिडिओला एक ॲव्हरेज पाहिलं तर 5000, 6000 किंवा 10000 आपण म्हणू शकतो इतके ॲव्हरेज व्ह्यूज राहिलेले. काही व्हिडिओजला 4000, 5000, 7000, 10000 असे. काही व्हिडिओजना 15 ते 20,000 पण व्ह्यूज आहेत. आणि आपला सर्वात जास्त चाललेला व्हिडिओ, त्या व्हिडिओला आपण व्हायरल व्हिडिओही म्हणू शकतो आपल्या चॅनलसाठी, तर तो होता मार्केट यार्डचा व्हिडिओ. त्या व्हिडिओला आज हा व्हिडिओ मी बनवतो आहे 1 मार्च. आज 1 मार्च 2026 आहे. तर आज मी चेक केला त्या व्हिडिओला 97,000 व्ह्यूज आहेत. तर RPM खूप कमी असतो आपल्या या ब्लॉगिंग प्रकारच्या व्हिडिओजना. 1000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला तर 10 ते 15 रुपये आपल्याला इन्कम होते. तर हा RPM इतका कमी असल्यामुळे मॉनिटाईज आपला चॅनल झाला 1 जानेवारी 2025ला. मला पहिली इन्कम यूट्यूबकडून आली 23 फेब्रुवारी 2026ला. म्हणजे मॉनिटाईज होऊन 1 वर्ष आणि 2 महिन्यानंतर मला पहिली पेमेंट आलेली आहे. म्हणजे चॅनल सुरू करून जवळजवळ 2 वर्ष होत आले, मला पहिली पेमेंट आलेली आहे. आणि ती पहिली पेमेंट किती आहे तर ती आहे 8,870 रुपये 54 पैसे. ही आहे पहिली पेमेंट. म्हणजे कसं असतं, आपण मॉनिटाईज झाल्यानंतर दर महिन्याला यूट्यूब जितकी आपली इन्कम झाली आहे ती पाठवत नसतं. किमान $100 इतकी रक्कम आपली जमा झाली पाहिजे, तेव्हाच यूट्यूब ती पहिली पेमेंट आपल्याला पाठवतो. तर ते $100 जमा व्हायला 1 वर्ष आणि 2 महिने लागले. तर अशी ही आपली पहिली पेमेंट आलेली आहे 8,870 रुपये 54 पैसे. 23 फेब्रुवारीला ती रक्कम माझ्या बँक खात्यात जमा झाली.
आज हा व्हिडिओ बनवतो आहे 1 मार्च 2026ला. तर मित्रांनो, या अनुभवावरून मी इतकंच म्हणेन तुम्हाला की तुम्हाला जर आवड असेल, हौस असेल यूट्यूब व्हिडिओज बनवायची, तुम्ही नक्कीच करा. पण तुम्ही जे काही करत आहात, जर तुम्ही स्टुडंट असाल, काही तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, ते सगळं सांभाळून तुम्हाला जो फ्री टाईम मिळतो तेव्हा तुम्ही हे यूट्यूब व्हिडिओज बनवा किंवा यूट्यूबसाठी वेळ द्या. म्हणजे आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपला व्यवसाय वगैरे सगळं काही सांभाळून मग जो वेळ तुम्हाला फ्री मिळतो त्या वेळेत तुम्ही यूट्यूब नक्कीच करा. माझं तरी असं मत आहे. कारण यूट्यूबमधून तुम्हाला खूप जास्त इन्कम व्हायची जी शक्यता आहे ती खरंच खूप कमी आहे. जर तुम्ही एखाद्या खूपच स्पेशलाइज्ड विषयाबद्दल व्हिडिओ बनवत असाल तर तुम्हाला थोडी इन्कम जास्त होऊ शकते. किंवा मग जर तुम्ही साधारण व्लॉगिंग प्रकारचे व्हिडिओ बनवत आहात तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला 50,000 ते 1,00,000पर्यंत व्ह्यूज जर येत असतील आणि असे महिन्याचे जर तुम्हाला 15-20 व्हिडिओ जर असे तुमचे होतात 1,00,000पर्यंत व्ह्यूजचे, तर मग तुम्हाला समजा 10,000 ते 20,000पर्यंत इन्कम होऊ शकते. म्हणजे माझ्या अनुभवावरून हे माझं मत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. या विषयाबद्दल जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर कॉमेंट सेक्शनमधून नक्की विचारा. मी जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.